आता कसं वाटतंय तुम्हाला, म्हणजे आपण जनरली बोलू मागचं जे राजकारण आहे की 9-10 वर्षापूर्वीचं आणि आत्ताचं राजकारण, एक थोडक्यात बाबा की आता विचारांनी तर बदलले, विचार खूप बदल येत आहेत, तरी कसं वाटतं तुम्हाला, म्हणजे सुरुवातीपासून आहे खूप स्ट्रगल केलाय तुम्ही. नितीन भाई तसं पाहिलं तर ते शासनाच्या डेडलाईन प्रमाणे बदललं. पहिला काय होणार होता, रुटीन रोटेशनला ओपन पुरुष येणार होता. तसं काम चालू केलं नितीन भाई मी. आता उभारायचं जिल्हा परिषदला उभारायचं, कार्यकर्ते काय अगं बसते यार, तयारी चालू झालेली. हो तर नितीन भाई 4 वर्ष आता इलेक्शन ढकलाले आता होणार. कोरोना आला, त्याच्या आधी 22ला संपला, कोरोना संपल्यावर 22ला इलेक्शन होईल. कोरोनाच्या काय पुढे ढकलल्या, म्हणजे गावात संपर्क वगैरे आणि कामाचं वगैरे प्रत्येक भागात संपर्क ठेवा, स्वतः उभारायचं प्लॅनिंग होतं. होतं. आरक्षण आल्यामुळे फक्त आरक्षण आल्यामुळे बदलले. मग ते रोटेशनला येणार, रोटेशनला पुरुष यायला पाहिजे कडगाव मध्ये ओपनचा. आणि त्यानंतर काय झालं की त्यांनी ठरवलं की चिठ्ठी पद्धतीने काढायचं, त्याच्यात महिला ओपन आल्या. मग त्या अडचण झाली ना. जरी माझी मिसेस जरी कमी शिकले 10वी शिकलेले जरी असली तर ती गणे ते 13 कोटीचा जो हिशोब आहे दररोजचा ती लिहित्या, सगळं लेखा तिचा का तिच्या आहे. हो, जरी 10वी शिकले ते आहे. आणि ती आता पाटील कॅशो चालवत्या. आज तिथं 50 महिला आहेत रोजगाराच्या, बचत गट चालवते. जरी साधी पेक्षा व्यवहार ज्ञान चांगलं. हो, व्यवहार ज्ञान चांगला आहे. आता काय लागतंय, समंजसपणा, व्यवहार ज्ञान आणि न कुणाचं खाणं, दान धर्म करत जाणे. बघा नितीन भाई किती दिवस आहे तो आपल्याकडे, खरं आहे. कुठं आहे आज आपण इथं आहे, माणूस म्हणून. माणूस म्हणून काय हा बरोबर, काही नाही. इथं जायचं एवढं डोक्यात. अनेक नितीन भाई मी सांगतो, ते श्रीकृष्णाचं एक वाक्य मला आठवलं, कर्तव्य करायचं, फळाची अपेक्षा ठेवायची नाही. बरोबर, अजूनपर्यंत डोक्यात आहे, तेच करतोय आम्ही. कर्तव्य करत राहायचं, आज प्रचार करत राहायचा. मी अजून बी सांगतो, कोण बी काय म्हणतो याचा अभ्यास कच्चा आहे असू देत, माझा अभ्यास कच्चाच आहे. मी योग्य त्याला भांडतोय, पंचायत समिती असेल ह्याच्यात. एकच सांगतो, मी आतापर्यंत बी कुठलं हे काढलं नाही की ह्या गावात एवढा मत टाक्यावर, त्या गावात नाही, त्या गावात असं पडेल, नाही काढत. अभ्यास नाही तेवढा करायचा, कळत नाही मी. मला माहिती आहे की माझी जनता आहे, मी जिथं जिथं संपर्क केलाय, माझी जनता आहे, माझा युवा वर्ग आहे, माझा वृद्ध वर्ग आहे, सर्व जाती धर्म. आज नितीन भाई माझ्याकडं महिला मुस्लिम हे आहेत, काजू फॅक्टरी मध्ये आहेत. तिने विश्वासानं आमच्याकडे पाठवतात. एससी समाजाचे आहेत, मराठा समाजाचे आहेत. आम्ही, माझा मुलगा सांभाळत होते, म्हणजे मुलगा आणि माझी मिसेस दोन्ही सांभाळतात. सर्व समाजाला घेऊन कधीही कुठल्या समाजात मी वावगा नाही. प्रचार चालू आहे आता. खरं तर पाहिलं तर आता तुम्ही बोलला की कर्तव्य करत राहायचं, त्या पद्धतीने आता प्रचार चालू आहे तुमचा. कसा प्रतिसाद आहे आता? ताई उभारलेत. ताईंची जरा अडचणच होती, कारण महिला असल्यामुळे जरासं काय वेळ कमी असल्यामुळे अडचण होती. मला फिरायला लागते, कारण जास्त ओळख अशी माझी. बरोबर, माझ्या ह्याच्यावरतीच ते चाललंय. पण ताई पण असतात. हा, ताई बी असतात, फिरायल्यात, नाही असं नाही, प्रत्येक गावात जायल्यात. जराशी काय असते, पुरुष आणि महिलांमध्ये थोडंफार थोडं राहते, तरी बी त्या चिकाटे करायला जात्यात, फिरत्यात, मतदारांना भेटतात. आमच्यापेक्षा त्याच फिरत्यात जास्त. कटक काय, सगळ्या महिला आमच्या दोन्ही उमेदवार तुमच्या तालमीत तयार झाल्यात. हा, ते काय शेतकरी आहे. आज बी ती शेती पाणी पाजते ऊसात. शेती काय वाढवलं काय? 2.5 एकरच आहे. नाही, आहे तिथं. आता तिकडं आरळगुंडीकडे आहे की नाही, तिथं चांगलं आहे, म्हणजे फार्म ह्याचं आहे, सिद्धीचं मोटर ब्रीडर फार्म आहे ना. हो, आता तसं काही हे नाही. आता व्यवसायात वेल सेटल आहे. व्यवसायाचा दुसरा आहे, आणि तिसरा चौथा व्यवसाय चालू करायचा आहे की आणि रोजगार कसा उपलब्ध होतोय. बरोबर, एवढंच डोक्यात आहे. म्हणजे समाजकारण राजकारणाबरोबर व्यवसायाला प्राधान्य द्यायचं, मुलांना हाताला काम द्यायचं. नवीन पिढी आहे की नाही नितीन भाई, हे प्रचारादरम्यान मुद्दे निघतात का तुमचे? हो, निघतात. विचारत असतील ना? निघतात. काय करणार तुम्ही, कसं करणार? आता आम्ही असं, मला पाटील काय करतात हे सांगायला लागत असं नाही, काय सांगायला लागत, सगळ्यांना माहिती. ती काय म्हणतात, आम्हाला कुठला व्यवसाय काढून देणार आता तुम्ही सांगा. खुश होत्या. बरोबर, की काय देणार तुम्ही? मी काय सांगतोय, तुम्हाला काय पाहिजे, कुठला व्यवसाय? गोटा काढायचा आहे, पोल्ट्री काढायची आहे, दुसरा कुठला व्यवसाय करणार आहे? बचत गटांचं बी तसंच आहे, संपर्कात आहेत. ग्रामसंघ मी आणला कडगावचा, है ना. हो, कुठं 4-5 गट होते. मी साहेबाला म्हटलं तसं नाही साहेब, ते आता चाललेत ना ग्रामसंघ. हो, माझ्या 70 हे आहेत बचत गट आहेत कडगाव मध्ये.
7 गटाचे 70 झाले. साहेबाला सांगितलं तुम्ही यायचं आणि ते ग्रामसंघ पूर्ण 50 करायचं. 50 झाले ते 70 झाले. आज त्यांना बचत गटाच्या मार्फत पैसे येतात शासनाचे. आम्हाला लखपती निधी करायचे आहे. आमच्या शासनानं लाडकी बहीण आणली. त्याचबरोबर लखपती निधी मोदी साहेबांची करायची आम्हाला. आणि अनेक विचार आहे नितीनभाई. आपण काय करालोय की आता नवीन पिढी आहे महिलांची, बरोबर आहे. त्या काही सुशिक्षित असतात, काही शिकलेल्या, त्या बाहेर शेतामध्ये जाऊ शकत नाही, जायत नाही, तर काहीतरी हे असते. मग त्यांच्या हाताला आपण काय उद्योग देणार? घर बसल्या बचत गटाच्या मार्फत ते उद्दिष्ट आहे आम्ही की त्यांच्या हाताला काम आहे. प्रत्येक गावात एक दोन उद्योग चालू करायचा आमचं मानस आहे की त्या महिलांना 50 गावातल्या महिला. होय. आता ह्या जे 15 गाव आहेत की नाही, एक प्रोव्हिजन म्हणून आपण करायचं. आमचं प्रोव्हिजन बघून दुसरी पूर्ण करतील तेवढं मला हे आहे, डोक्यात आहे. आणि हे राजकारणात काय बी होईल हो नितीनभाई, ती माणसं राखलेली ती चांगली राहतात. त्याच्या कुटुंब घडत. आणि त्यानं एकानं व्यवसाय चालू केला समजा कुठल्या तरी त्याचे 4-5 माणसं जगतात. तेच ना, कुटुंब आणि कुटुंबांना आधार मिळतो. हो. आपण मोडून कुणाचं खायचं नाही, परंतु त्याला योग्य ते मार्ग दाखवायचा. म्हणजे प्रचारादरम्यान हा मुद्दा तुमचा किंवा तुमचं जे काम आहे, होय, मग ते व्यवसाय तुम्ही जे आता कॅश्यू म्हणा किंवा हे चालू केलेलं आहे, हे फायद्याचं आहे तुमच्या. फायद्याचं. राजकारणात व्यवसाय फायद्याचा ठरलाय तुमचा. हो, बरोबर ना. होय होय. कारण तुम्ही काय करताय, युवकांना घडवण्यासाठी किंवा एखादा उद्योग व्यवसाय उभा करण्यासाठी तुम्ही त्यांना मदत करतोय. पुढे जाऊ आपण थोडस. उद्योग व्यवसायाकडे झाला. आता प्रचाराच्या दरम्यान तुमच्या ह्या गोष्टी सगळ्या निघत असतील. काय वाटतंय कडगाव आणि गिजोनी जिल्हा परिषद मतदारसंघात लोकांची काय मानसिकता आहे आता? लोकांना बदल आहे. परवा मी बोललो तसं बदल हा अटळ आहे. बदल आहे का? हो. तेच त्याच घराण्यात ओबीसी आले की तेच, ओपन आले की तेच, महिला आले की ते, ओपन महिला आले की तेच. म्हणजे यांच्याकडे दाखलं किती आहेत, कसं काय, असं काय. मी शासनानं आरक्षण दिलंय ना, कशासाठी दिलंय? पुन्हा तुम्ही ओबीसीला आलं तरी तुम्हीच राहता. तुमचा आहे का ओबीसी? माझा नाही, मी काढणार की. कुणबीवाला आहे मी. कुणबी आहे म्हणजे आहे कुणबी? होय. बर. कारण शेतकरीच हो आम्ही. शेतकरीच आम्ही. आणि नितीनभाई, जे आता पॉलिटिक्स माझे विरोधक आता उभारलेत, म्हणजे विरोधक म्हणणार नाही, प्रतिस्पर्धी म्हणणार आम्ही. कारण काय युतीमध्ये एक आहे, युतीमध्ये एक आहे ते विरोध, म्हणजे काँग्रेस आहे. आता निवडणुकीपुरती विरोधक. निवडणुकीपुरती विरोधक. आमच्या कडगावमध्ये असं एक वैशिष्ट्य आहे की सर्वसामान्य आम्ही इलेक्शन 5 वाजल्यानंतर ना, आतापर्यंत बघायचं पॉलिटिक्स आमच्या कडगावची. आम्ही 5 वाजेपर्यंत आमचं निवडणूक 5 नंतर सगळे एकत्र चहा पितो. कधी वाद नसतोय आमचा, काय नसतो. म्हणजे खेळी मिळत राहते. तर ते काय हे माहीत राहायला पाहिजे. नाहीतर एक गावात काय असतं की हे करतात काय विरोध. खरं काही गोष्टी आता वरती घडाल्यात आणि केव्हा काय होईल ते काही सांगता येत नाही. बरं, तरी बी सांगतो ह्याने, आता हे प्रतिस्पर्धी आहे. काय आहे त्यांचं वैशिष्ट्य? तिने स्वतःचे सगळं भरून घेतलं. कारखाना तसा. आता माग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते, उपाध्यक्ष होते, अध्यक्ष नाही उपाध्यक्ष होते. तिथं ऐकायला मिळतंय, लोक म्हणतात की 40-42 कोटीचा भ्रष्टाचार केला. आणि खरं आहे ते. आज फायली तिथं आहे, तिची चौकशी होत नाही. चौकशी व्हायला पाहिजे. काय झालं नितीनभाई, 15 रुपयाचा मास्क, 5 रुपयाचा बी होता आणि 15, आज 200-250 रुपयाला मास्क तिथला. पीपी किट 400 रुपयाचं. नितीनभाई 2000ला पीपी किट. अरे काय हे नितीनभाई. अनेक तुम्हाला सांगतो, कोरोना काळात आम्ही सेवा केली. त्याच्या आधी मी गटर स्वाप केला. चीनमध्ये कोरोना आला असताना आमच्या अजित जामदाराने आम्ही आणि सगळं कार्यकर्ते, आमचं अभिमंचकर असतील, विजय परिट असतील, ही सगळं कार्यकर्त्यांना आम्ही स्वच्छता केल्या. स्वतः गटरी स्वच्छ करून टाकल्या. कोरोना तिथं आला, इथं स्वच्छ करायचं. चिनी पिकेट आणि हे ऐकायचं. काय हे राव, काय किती खायचं काय? अरे काय भस्म्या सुरू झालाय तुम्हाला? बरं, कशासाठी आहे? तुम्ही जाताना घेऊन जाणार आहे नितीनभाई? दाखवू देत कोण घेऊन जातोय? नाहीच ना. मग का खायचं ते? बरं, ते राहू देत, तिथंच्या तिथं खाल्लं. नितीनभाई, मला एक वाईट वाटतं, गडिंगला अर्बन लिंगायत समाज जरी असली तर सगळं माझं बी कर्ज आहे, 50 लाख कर्ज आहे. नितीनभाई, एवढं वाईट वाटतंय का नाही?
त्या ज्या लाईनी उभारल्या होत्या, तुम्हाला आठवते का बघा? कुठल्या म्हणला? बँक बुडाली म्हणून उठला आणि लाईनी किती लागल्या हो? पैसे काढत होते. त्याच्यात पैसे कुणाचे गेले हो? विड्रॉल 5 लाखवाल्यांचे नव्ह. 5 लाखवाली शेप होती कारण त्याचा इन्शुरन्स होता. हा सर्व गेले कुणाचे? लाईनी लागल्या, रडल्या. तिथली संचालक चांगले, सगळं व्यवस्थित ती केली मंडळी. मी त्यांचा आभार मानलं जाऊन, तुम्ही होता म्हणून ही बँक काढली. बरं दानीला दिलं कुणाला हो? नितीनभाई कुणाला दिलं? सर्व कर्मचाऱ्याला दिलं. 40 कोटीचा भ्रष्टाचार. अरे काय हे कोटी शेवट काय नाहीच, कोटीतच. ते सर्वसामान्य उभारले की नाही सांगा लाईनला? त्या दिवशी मारामारी झाली तिथं बँकेच्या दारात. माझं कवा देणार? अरे गरीबाचे पैसे दिले ते पाप लागणार नितीनभाई, लागणार म्हणजे लागणार. सर्वसामान्यांच्या दारात उभारून तिचं काय अवस्था. 10 रुपये गेले तर ते बाई माणूस असेल किंवा बापी माणूस कुरकुर देईल, मनाला चटक देतात. आणि हेनी खाल्लं एवढं, ते उगाच ते व्यवस्थित. आणि गेलं ते काढलंच ना. त्यांचे व्याज गेले, ज्यानं त्याच्यातले पैसे काढले नितीनभाई, म्हणजे लाईनीला उभारून अफवा उठल्यानंतर त्याच्यातले पैसे त्यांचे काढले गेलेच हो. बरोबर. कसे मिळणार सांगा? व्याज मिळणार, नियमाप्रमाणे बँकेचे असते ती वागणार. नेले हो, नुकसानच. बरं एवढं करून गप नाही, त्याला त्या कारखान्यात डायरेक्टर झाले. डायरेक्टर म्हणून काय काय केलंय आता तुम्हाला माहितीच आहे. काय केले की 55 कोटीचा आज किती गेलं 185 कोटीपर्यंत गेले. आणि किती रेशिंग आहे? 1500, 2000. म्हणजे तुम्ही पैसे घालता. नितीनभाई अनेक सांगतो, लोक मग त्यात ऐकलं आणि तिथं रेकॉर्ड बी आहे आमच्या स्वामीकडनी. 55 मीटरची चिमणी करायची आहे नियम होता. आता 45 फुटके 45 मीटरच केली हो. का तर ती माप कोण घेणार? कोण जाणार हो टेपनं मोजणार आहे? हे समजलं कुठं 45 मीटर्स आहे ते? आम्हाला ते स्वामीन दिलं ना माप, त्यांचे इस्टिमेटला आहे ना. हा म्हणजे संचालक आहे हो, डायरेक्ट आहेत ना आमचे. हो, 1 नंबर स्वामी आहे ते, इंचनाचे स्वामी आहेत ते. हो, कसलं अभ्यास आहे तसा. थोडंफार नियंत्रण आहे हो आता, तरी बी तुका लावतात त्यांना. काय मग काय पैसे मग उधळायला पैसे काय हो इलेक्शनला येते? मग तिथं बी भ्रष्टाचार कसं करायचं होय काय असं? आणि असल्या उमेदवारला. आणि आम्ही मुश्रीफ साहेबांचा प्रचारच केलाय मागच्याला, तुम्हाला माहितीच आहे. तर त्यांनाच का तिकीट? आमच्या कडगावमध्ये सक्षम आहेत हो. बंटी असेल, नेताजी असेल, द्या ना त्यांना. तिकडं पृथ्वीराज असेल, का देत नाही तुम्ही? तुम्हालाच हे का तुमच्याकडे पैसे लय आहेत म्हणून खाली लय पैसे? बरोबर आहे ना, द्यायला पाहिजे ना. उमेदवारी का नको? काय कार्यकर्त्यांनी संच हेच उचलायचे, सतरंज्या उचलायच्या? काय सांगा? आता एक सांगतो, सतरंज्या उचलायच्या कार्यकर्त्या. मग माझ्या पक्षाने मला दिलं ना, मी पहिल्यापासून होतो, पहिल्यापासून काम करतो भाजपनं, मला तिकीट दिलं ना. दुसऱ्या कुणाला दिलं का? दुसरी यायला लई आहेत आता भाजपमध्ये. बरोबर. अनेक सांगतो, त्याच्या अनेक काँग्रेस आमचा उभारलाय, कुराडे साहेब. सतत कुराडच हो, जाईल तिथं कुराड. शिवाजी बँक खाली सूतगिरण. नितीनभाई, माझ्याकडे जर सूतगिरण्यासारखं जर असतं, सोनं केलं असतं. सूतगिरणीच. अहो, व्यवसाय करायची अंगात धमक लागत्या. नुसतं खायचं नाही, खाऊन हे होत नाही. तुम्ही समाजकारण बी थोडं करा ना. खाणार खायचं, ते घ्यायचं, इलेक्शनला टाकायचं. नितीनभाई, आज सांगतोय मी, जर ह्या पुढं जर कुठं जर चुकीचं जर झालं, मतदारांनी आज सुज्ञ जाय, तर दुसरा उभा राहायचा नाही माणूस राजकारणात. पुढं उभाच नाही ना. ही हायसी मारून टाकायची ना ती कार्यकर्ता. राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मारलंच ना. आमच्यात चारी बी सक्षम आहे. संजय अण्णा असेल, मी अण्णा असेल, बाबासाहेब पाटील असेल, प्रकाश पाटील असेल. आम्ही तयार झालो ना, भाजपनं तयार केलं ना. आहेत ना आमच्यात. तुमच्यात तयार का नाही सांगा? एक म्हणजे एकच, सतीश पाटील. कुराड्याचं बोलायचं, कुराडे तसंच आहे हो. काय करणार? शिवाजी बँक बुडवली, सूतगिरण बुडवली, कॉलेज त्याचे फंड्स येतात, त्याच्यावरती ते लाखो फंड्स येतात, त्याच्यावरती तुमचं वैयक्तिक काय सांगा?
यशवंत बाजार बुडाला बघा, ती प्रॉपर्टी तुमची नाही, तिथं 70 एकर सूतगिरणीच आहे. काय केलं ते, त्याचे 19 लाख 19 कोटी रुपये कुठलं तरी सबसिडी आली ती म्हणा, अशी लोक म्हणतात. ती बी कुठं घालवली. बरं, तुम्ही पोचणार आहे का त्या याच्यापर्यंत? काँग्रेस आता कुठं आहे सांगायचं, सगळं भाजपमय झालं आणि काँग्रेस कुठं आहे. तरी बी हे कुणाला तरी प्रोत्साहन मला कोणतरी निवडून आणण्यासाठी उभारलेला माणूस आहे, दुसरं काय. बर, तू एक पक्ष आहे का? हे बघ, माग शिंदे साहेबाकडे होते, त्यानंतर आता काँग्रेसकडे झाले, आणि आता परवा जनस्वराज म्हणून ह्याच्यात निवडून आलेत नगरपालिकेला, आणि आता काँग्रेस, म्हणजे 4 पक्ष. बरं, त्या कुऱ्हाड्यांनी खाली उमेदवार कटलेले ते सांगा ना, कुठं जमलेत? हा, एक शिवसेना झाला, तो आपलाच आहे, शिवसेनेचा काय एवढं हे नाही, तर त्या बाजूला उमेदवारच नाही ना, अपक्षाला घेऊन लढायचा. हा पक्ष आहे. बरं, तुम्हाला खालचे जर उमेदवार द्यायचे तर पुढे कसं हे करणार सांगा ना. हे काँग्रेसला उमेदवार मिळत नाही, मिळत नाही. पहिला अपक्ष भरला का, कुणीकडनं तरी पक्षाचं, कुठल्या तरी पक्षाचं हे मिळेल म्हणून, EB फॉर्म मिळेल म्हणून, शेवटी काय नाही मिळालं म्हणून ह्याच्यात लढले आता काँग्रेसमध्ये. अहो नितीनबाई, आमचा प्रचार जर अर्धा झाला आणि यांचं डिजिटलला फोटो कुणाचा टाकायचा हे लावलंय खाली, मग एकच लावलाय बघा तो डिजिटल, बघितलं गाव पूर्ण मतदारसंघात एक 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 स्वतःच्या एक लावलाय, खालचं उमेदवारच नाही. असं तर आमचं नाही ना. कडगाव मधून रियाजभाई सोबत नाही आहेत की ते मिसेस, आता तिने हलकर्णीला फॉर्म भरला, तिकडं एक फॉर्म, इकडं पंचायत समिती, कसं व्हायचं ते? बरं, कुणाला तरी पाडायसाठी असं होतंय होय. आणि सांगू, 70 वर्षात आमच्या महिला नाही कडगावला जिल्हा परिषद. कुठं आहे सांगा महिला? हा नाही. आता आरक्षणाला हा भाग वेगळा, महिलाच नाही ना. आता पहिली उमेदवार व्हायला महिला जिल्हा परिषद, पंचायत समितीला झाल्या असेल, कुठल्या राष्ट्रवादी असेल, भाजप असेल, महिलेला मान मिळालेला, महिलेला मान मिळाला, की जिल्हा परिषदला मान मिळाला नाही, तो आता मान जनता देणार आहे. मग कडगाववर काय करणार हो? एक कडगावची जनता, कडगावच्या महिलेला मान मिळतोय म्हणून कडगाववर काय करतील? कडगाव 90% कडगाव आहे. सगळ्या सुखादुखात मी कडगावच्या असतोय. कडगावच्याच असं नाही, पूर्ण मतदारसंघात असतोय. पंचायत समिती जरी आहेच, काही ठराविक गावात मी जे जायचो, इंचना असेल, गिजवणे असेल, 4 वर्ष मी त्यांच्या सुखदुखात असतोय. त्याच्यामुळं हा होणारच, बदल हा अटलच आहे. आजूबाजू गावात नाही काय परिसरात, म्हणजे आता कडगाव आणि गिजोनी ही 2 मोठी गाव आहेत. आता कडगावर म्हणताय 90% होईल, गिजोन्यात तुमच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराचं गाव आहे, ती तरी बी मी सांगतो 50-50 होणार. 50% होईल. हो हो, तुम्ही तुमच्या गावात 90% जातात, त्यांनी त्यांच्या गावात जातील ना. हो, काही अडचणी आहेत ना, त्यांच्या डेऱ्या असतील, त्यांचं सोसायटी असेल. अहो साहेब, नितीनबाई वागणं बरोबर नाही हो. नाही, तुमच्यासाठी गाव एकत्र यायला लागले, होय, त्यांच्यासाठी पण येईल ना. नाही येणार का बरं? हा, त्यांनी तसं वागाय चालू आहे ना, आमच्या आपापल्यातच मारते ते. 4च त्यांचे कुंडे असतात, त्यांच्या बरोबर ते हे करतात. बाकीचा कार्यकर्ता सोडून दिलाय राष्ट्रवादीचा. त्यांनी कुठं असतं ते, राष्ट्रवादीला घेतच नाही त्यांच्या ह्याच्यात. खालचा कार्यकर्ता सांभाळा नाही हो तिने, ते सांभाळा नाही. आणि पुन्हा आणि तेच त्यांच्या घराण्यात आणि पुन्हा तेच येणार. आता मुलगा येईल, ग्रामपंचायत येईल, जिल्हा परिषद येईल, पंचायत समिती येईल, घराणेशाही चालणार हो. मी आज सांगतो की माझा मुलगा भविष्यात राजकारणात येईल काही नाही हे सांगू शकत नाही. मी ठामपणे, तो व्यवसाय करतो. हो हो, व्यवसाय करतोय. आणि मी माझा इथून पुढे कार्यकर्ता हा पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच होईल. आता गावामध्ये एक विषय सांगतो आपण, 15 गावचा मतदारसंघ आहे हा. 15 गावामध्ये जर पाहिलं तर प्रत्येक गावात राष्ट्रवादीचं जाळ आहे. कामं झालेली आहेत, विकास कामं झालेली आहेत. विकास कामं झालेत नितीनबाई. आता परवा बी बघून आलोय,